हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सिझेरियनच्या कमी संख्येच्या कोड्याची उकल. प्रसूती विभागाच्या रंग उडालेल्या पांढऱ्या भिंती कितीतरी क्रूर कहाण्यांच्या मूक साक्षीदार होत्या. त्यातलीच एक नेहमीची कहाणी म्हणजे प्रसूतीपूर्वी गुंतागुंत निर्माण होऊनही बायकांना सिझेरियनची सुविधा उपलब्ध न होणं. म्हणूनच धोका असलेल्या केसेसमध्ये गरोदर बायकांचा जीव वाचवण्यासाठी इथल्या सिझेरियनची संख्या वाढवणं हे आमच्या प्रकल्पाचं एक मुख्य उद्दिष्ट होतं. जेव्हा वैद्यकीयदृष्ट्या सिझेरियनची आवश्यकता असते तेव्हा ती शस्त्रक्रिया केल्यास आयांचा आणि नवजात अर्भकांचा जीव वाचवता येतो असं WHO ने म्हटलेलं आहे. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या लोकसंख्येत सिझेरियनचा दर 10% इतका होतो तेव्हा आया आणि अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण घटलेलं दिसून येतं. मात्र तो दर 10% वर गेल्यास मृत्यूच्या दरात काही सुधारणा झालेली दिसून येत नाही. शहरांमध्ये तर अति प्रमाणात सिझेरियन केली जातात ही समस्या आहे हे सगळ्यांनाच माहिती असेल. शहरात काही खाजगी रुग्णालयांमध्ये तर हा दर 70% पोहोचलेला दिसतो. याच्या उलट चित्र मोतीहारीसारख्या रुग्णालयांमध्ये दिसून येतं, जिथे हा दर फारच कमी म्हणजे 1 ते 1.2% इतकाच असतो. अशा मोठ्या रुग्णालयात इतर लहान ठिकाणाहून प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या केसेस पाठवल्या जातात तेव्हा तिथं तरी या बायकांची सुरक्षित प्रसूती करण्यासाठी हा सिझेरियनचा दर किमान 10 ते 15% तरी असेल अशी अपेक्षा आपल्याला असते. पण मग मोतीहारी जिल्हा रुग्णालयात असं का घडत नव्हतं? या प्रश्नाचं उत्तर मिळवणं हे तो प्रश्न सोडवण्यातली पहिली पायरी असणार होतं. एका दुपारी परिचारिकेने मला बोलावलं. मॅडम, एका बायाने पोटातच मलविसर्जन केलंय. मी तपासल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या बाळाचे हृदयाचे ठोकेही भराभर मंदावत चालले होते. याचाच अर्थ बाळाने गर्भाशयात मलविसर्जन करून ठेवलं होतं आणि त्याला ऑक्सिजन मिळत नव्हता. पोटात त्या बाळाचा गुदमरून मृत्यू होण्यापूर्वी तातडीने सिझेरियन करणं आवश्यक होतं. त्या दिवसापर्यंत मला नीटच कळून चुकलं होतं की या रुग्णालयातल्या शब्दकोशात तातडी, इमर्जन्सी असे शब्दच नव्हते. मुंबईत अशी काही तातडीची परिस्थिती उद्भवली तर अख्खी व्यवस्था धावपळ करून पुढच्या 10-15 मिनिटात सिझेरियन करून बाळाचा जीव वाचवत असे. इथं या गोष्टीला 2 ते 3 तास सहज लागू शकायचे, कारण मध्ये अनंत अडचणी उभ्या राहायच्या. एखादी अडथळ्याची शर्यत खेळल्यासारखी ती गरोदर बाई कितीतरी अडचणी पार करत करत शेवटी एकदाची ऑपरेशन थिएटरमध्ये पोचायची. मी रुग्णाच्या नातेवाईकांना सिझेरियन करण्याचा सल्ला दिला. त्या बाईच्या सासऱ्यांनी काही मिनिटं विचार केला आणि म्हणाले, मॅडम, आम्हाला शस्त्रक्रिया नाही करायची आहे. त्यांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटून मी म्हणाले, पण का? यातला धोका तुमच्या लक्षात आलाय ना? तुमचं बाळ कदाचित दगावू शकतं आणि ते जगलं तरी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याच्या मेंदूला इजा पोचू शकते. कोई बात नाही डॉक्टर, दुसरं बाळ होईलच, पण शस्त्रक्रिया नाही करायची. अत्यंत कोरडेपणाने तो मनुष्य म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. त्याचा तो पाषाण हृदयपणा पाहून मी अवाकच झाले. एक साधी शस्त्रक्रिया करण्यापेक्षा त्यांना मृत बाळ चालणार होतं का? शस्त्रक्रियेची इतकी भीती का? हमारे पास दवाई दारू करने के लिए इतना पैसा नहीं है. त्यांना मी काही केल्या पटवून देऊ शकले नाही. त्या बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावत गेले आणि अर्थातच ते मरण पावलं. ही काही अपवादात्मक केस नव्हती. तिथे असताना अशा अनेक लोकांना सिझेरियनसाठी परवानगी नाकारताना मी पाहिलं. नातेवाईकांना दोष देणं सोपं होतं, पण माझ्या लक्षात आलं की खरं तर ते लोक सिझेरियनला परवानगी देत नाही आहेत कारण त्यांचा या व्यवस्थेवर तितका विश्वासच नाही आहे. आपल्या घरातल्या गरोदर बाईची सुरक्षित आणि परवडण्याजोग्या रकमेत शस्त्रक्रिया होऊ शकते असा सार्थ विश्वास त्यांच्या मनात निर्माण करायला रुग्णालयं कमी पडली आहेत. खरं तर JSSK म्हणजे जननी स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम ही भारत सरकारची आणखी एक योजना आहे ज्यात आई आणि नवजात अर्भकाचे संपूर्ण उपचार मोफत होऊ शकतात. माझ्या मते इथल्या सिझेरियनच्या कमी संख्येचं हे पहिलं कारण असावं.
जर नातेवाईकांना पटवण्याचा हा पहिला अडथळा पार करता आला तर नंतर रक्ताच्या चाचण्यांपाशी इतर केसेस येऊन अडायच्या. म्हणजे रक्तगट कोणता, हिमोग्लोबिन किती आहे, HIV नाही ना, या चाचण्या झाल्या नसतील तर शस्त्रक्रियेसाठी स्वास्थ्य प्रमाणपत्र मिळत नाही. या जिल्हा रुग्णालयात अशा तातडीच्या चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅबच नव्हती. त्यामुळे संध्याकाळच्या वेळात रस्त्यापलीकडे असलेल्या खाजगी लॅबमध्ये चाचण्या कराव्या लागायच्या. त्यातही जर पैसे नसतील किंवा रक्ताचा नमुना लॅबमध्ये न्यायला पुरुष नातेवाईक नसेल तर या चाचण्या केल्याच जात नसत. मग LOC सिझेरियन करायला नकार देत असे. सिझेरियन कमी संख्येने होण्याचं हे दुसरं कारण होतं. ज्या मोजक्या केसेसमध्ये आम्ही नातेवाईकांना पटवण्यात यशस्वी व्हायचो आणि रक्ताच्या चाचण्याही झालेल्या असायच्या, त्यावेळी रुग्णालयात रक्ताचा राखीव पुरवठा नसल्यामुळे साधी सिझेरियन्स अडून राहायची. रुग्णालयाच्या शेजारच्या इमारतीत एकमेव रक्तपेढी होती, पण जिल्हा रुग्णालय आणि त्या रक्तपेढीत शून्य समन्वय असल्याने इतक्या जवळ रक्त उपलब्ध असूनही ते क्वचितच वेळेवर मिळायचं. रुग्णाच्या नातेवाईकाला आधी रक्तपेढीत जाऊन एक लहान कुपी आणावी लागायची. त्यात रुग्णाच्या रक्ताचा नमुना द्यावा लागायचा. आता रुग्णालयातच अशा काही कुप्या ठेवता येणं सहज शक्य होतं, तरी ते का व्हायचं नाही हे मला कळतच नव्हतं. अशा लहान सहान कारणांसाठी नातेवाईकांना रक्तपेढीत वारंवार खेपा मारून एक रक्ताची पिशवी मिळवावी लागायची. कितीतरी जणांना रक्तपेढी सापडायचीच नाही आणि या सगळ्या गोंधळात अमूल्य वेळ वाया जायचा. जे मोजके लोक तिथपर्यंत पोचायचे त्यांनाही बरेचदा रक्ताची पिशवी मिळायचीच नाही, कारण रक्तपेढीत फारच कमी साठा असल्याने त्या रक्तगटाच्या रक्ताची दुसरी पिशवी कोणीतरी दान करेपर्यंत रक्तपेढी ती पहिली पिशवी द्यायची नाही. नातेवाईकांपैकीच कोणीतरी रक्तदान करायचं म्हटलं तर बायका एकतर फारच कमी वजनाच्या असायच्या आणि त्यांचं हिमोग्लोबिन फारच कमी असायचं. त्यामुळे त्या रक्तदानाला पात्रच ठरायच्या नाहीत. आणि जरी एखाद दोन पुरुष नातेवाईक असले तरी ते रक्त द्यायला सरळ नकार द्यायचे. आणि समजा एखादा पुरुष रक्तदानाला तयार झालाच तर स्वतः ती गरोदर बाईच त्याला रक्त देऊ द्यायची नाही. का तर म्हणे घरातला एकुलता एक करता पुरुष रक्त दिल्याने कमजोर होईल. थोडक्यात काय तर आवश्यक रक्त मिळायचंच नाही. मग शस्त्रक्रियेसाठी आवश्यक स्वास्थ्य प्रमाणपत्र मिळालं नाही की आशा आपल्या रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णालयात निघून जायची. कमी सिझेरियन होण्यामागचं हे तिसरं कारण होतं. शेवटी अशाही काही केसेस असायच्या जेव्हा 2-1 तास प्रयत्न करून आम्ही रुग्णाला वरचे 3ही अडथळे पार करायला मदत करायचो आणि आता सिझेरियन न होण्यासाठी काहीही कारण उरलेलं नसायचं तेव्हाच शेवटचा अडथळा समोर यायचा. एकदा एक बाळंतीण अडलेली होती. तिचा जीव वाचवण्यासाठी सिझेरियन करणं गरजेचं होतं. तिच्याकरता मी LOCला बोलावलं. मी रुग्णासाठी बाकी सर्व तयारी, आवश्यक त्या चाचण्या सगळं करून ठेवलं होतं. लेडी डॉक्टरला येऊन फक्त शस्त्रक्रिया करायची होती. LOC 1 तासानंतर उगवली. ती माझ्यावर वैतागलेली दिसत होती. आल्या आल्या ती नातेवाईकांवर खेकसली. साइन करो, माँ और बच्चा मर गई तो डॉक्टर की कोई जिम्मेदारी नहीं है. त्या डॉक्टरच्या शब्दातला संताप आणि तिचं असं बोलणं पाहून मी थक्कच झाले. डॉक्टरला लोक देव मानत असताना जर तोच पहिल्याच वाक्यात मृत्यूविषयी बोलायला लागला तर कोण नातेवाईक शस्त्रक्रियेला परवानगी देतील. तिच्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झालाच. ते नातेवाईक घाबरले आणि त्यांनी परवानगीच्या कागदावर सही करणं नाकारलं. त्या डॉक्टरला माझा राग आला असावा, पण तो बिचाऱ्या नातेवाईकांवर निघाला याचं मला फार वाईट वाटलं. माझ्या एक गोष्ट नीटच लक्षात आली होती. इथल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येत नव्हती असं मुळीच नव्हतं. त्यांना शस्त्रक्रिया करायचीच नसायची. आशा सेविकेने अगदी गरीब चेहरा करून विचारलं, मॅडम जर तुम्हाला इथं शस्त्रक्रिया करायची नसेल तर मी रुग्णाला घेऊन तुमच्या दवाखान्यात येऊ शकते. तिथं तुम्ही कराल का? आशाचा हा प्रश्न खोलीभर घुमला आणि एक अवघडलेली शांतता पसरली. रुग्णाला तातडीने शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्या आशाने घाईघाईत एक मोठीच चूक केली होती. तिने हा प्रश्न खोलीतल्या 25 लोकांसमोर आणि त्यातही मुख्य म्हणजे माझ्यासमोरच त्या डॉक्टरला विचारला होता. त्यावर LOCने काहीच उत्तर दिलं नाही. ती निघून जाता जाता म्हणाली,
डॉक्टर तरू पाहिलंत ना, असं होतं. या लोकांना काहीही समजत नाही आणि अचानक ते स्वतःला शहाणे समजू लागतात. आपलीच मान मोडायला पुढं सरसावतात. आमचा वेळ फुकट घालवतात. मग परिचारिकेकडे वळून तिने पुन्हा तोंडाचा पट्टा सुरू केला. सिस्टर, पुढच्या वेळी लक्षात ठेवा, असल्या फालतूपणासाठी मला अजिबात बोलवायचं नाही. अच्छा, मला आणखी एक गोष्ट समजली होती. डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यात काहीच अडचण नव्हती. फक्त ती इथं करण्यात अडचण होती. सरकारी रुग्णालयातल्या रुग्णांना वेळ देण्यात डॉक्टरांना काहीही रस नव्हता. सिझेरियनची संख्या कमी असण्यामागचं हे चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. माझ्या मते डॉक्टरांकडे पुरेशी कौशल्य नसणं किंवा पुरेसे डॉक्टर नसणं या समस्या नव्हत्याच. माझ्या दृष्टिकोनातून त्यांची कौशल्य काही अत्युत्तम नव्हती, पण फार वाईटही नव्हती. जंतू संसर्ग होऊ नये म्हणून ते काळजी घ्यायची नाहीत हा एक मुद्दा सोडला तर त्यांची तांत्रिक कौशल्य बरी होती. त्यांच्याकडच्या कमी प्रतीच्या कौशल्यांमुळे गरोदर बायकांना त्रास होतच नव्हता, तर त्यांच्या वागणुकीमुळेच रुग्णांचं नुकसान होत होतं. कौशल्य प्रशिक्षण देऊन आम्ही आमची जास्त ऊर्जा चुकीच्याच उद्दिष्टांसाठी वाया घालवत होतो. खरं तर सरकारी रुग्णालयात जिथे त्या डॉक्टर्सनी काम करणं अपेक्षित होतं, तिथं त्यांनी काम करायला यावं याकडे लक्ष पुरवणं गरजेचं होतं. आता ही एक कठीणच समस्या होती. हे साध्य करायचं कसं? जे लोक माझ्यासारखेच या समान समस्येने ग्रासलेले होते, त्यांच्याशी मी असंख्य वेळा चर्चा केल्या आणि 3 ढोबळ उपाययोजना तयार केल्या. 1. उत्तरदायित्व वाढवणं. डॉक्टरांची हजेरी आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता याबाबत सिव्हिल सर्जन, रुग्णालयाचा सुप्रिटेंडंट अशा वरिष्ठ पदावरच्या लोकांनी अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे. सरकारी रुग्णालयांचा कारभार सुरळीत होण्यासाठी जबाबदारी घेणं वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळी व्यवस्था चोख झाली पाहिजे. उदाहरणार्थ, आरोग्य सेवेची गुणवत्ता राखली जावी म्हणून वारंवार ऑडिट झाली पाहिजेत. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची कर्तव्य काय आहेत, भूमिका काय आहेत, याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी नजरेत भरतील असे फलक लावले पाहिजेत. तरच कोणी कामात कुचराई करत असल्यास त्यांची तक्रार केली जाईल. लोकांचं सबलीकरण करण्यासाठी नागरिक मंच वगैरे स्थापता येतील. 2. सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर निर्बंध आणणं. जेव्हा सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिससुद्धा असते, तेव्हा त्यांना त्यात जास्त रस असणं ओघानेच येतं. दोन्हीकडे काम केल्याने कोणत्याच ठिकाणच्या कामाला पूर्ण न्याय देता येत नाही आणि मग सरकारी नोकरीवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यांमध्येही सरकारी रुग्णालयातले डॉक्टर आपापल्या खाजगी प्रॅक्टिसवरच लक्ष केंद्रित करतात आणि सरकारी रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष करतात, असं मी ऐकलं आहे. रुग्णालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत बसवली तरी त्याने डॉक्टरांची हजेरी सुधारतेच असं नाही. कारण बरेच जण फक्त त्या मशीनवर हजेरी लावण्यापुरते येतात आणि मग लगेच धो धो चालणाऱ्या आपल्या खाजगी दवाखान्यात परत जातात. म्हणून यावर कायद्यानेच काहीतरी निर्बंध आणायला हवेत. ही काही यावरची 100% उपाययोजना नसली तरी कायद्याची गरज आहेच. आपल्याला ट्रॅफिक नियमित करण्यासाठी जसे सिग्नल्स लागतात तसंही. चालक हे शहाण्यासारखे शिस्तीत चालवतील असं म्हणून काहीच उपाययोजना केली नाही तर सगळा गोंधळ माजेल. काही जण कायद्यातूनही पळवाटा शोधून कायद्याचं पालन करणार नाहीत हे जरी खरं असलं तरी त्यातले बरेच जण बेकायदा खाजगी प्रॅक्टिस करायला कचरतील. कायद्याचा बडगा असल्यावर ती डोकेदुखी सहन करण्यापेक्षा खाजगी प्रॅक्टिस न करण्याचा पर्याय निवडतील. त्यामुळे त्यांची सरकारी रुग्णालयातली उपस्थिती वाढेल. NIMHANS किंवा AIIMS यासारखी सरकारी रुग्णालयं खाजगी रुग्णालयांपेक्षाही अधिक सरस काम करतात. यामागचं एक कारण म्हणजे तिथले डॉक्टर्स हे पूर्ण निष्ठेने सरकारी रुग्णालयात काम करतात. ते आपापल्या खाजगी प्रॅक्टिसेस चालवत नाहीत. आता यावर असा प्रतिवाद होऊ शकतो की जर सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसेसवर गदा आणली तर त्यातले बरेच सरकारी नोकऱ्या सोडूनच देतील आणि मग सरकारी रुग्णालयातली पदं रिक्त राहतील. पण जर पदं भरलेली असूनही डॉक्टर सरकारी रुग्णालयात येतच नसतील
तर नुसती पदं भरण्याला काय अर्थ आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे जर एखादी जागा रिकामी असल्याचं समजलं तर कदाचित एखाद्या उत्साही आणि गरिबांची सेवा करायची खरोखरच इच्छा असलेल्या डॉक्टरला तिथं रुजू होण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे ज्या तरुण डॉक्टरांनी अजून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलेली नाही त्यांनाही तिथं येता येईल. बरेचदा हे तरुण डॉक्टर्स काम करायला जास्त उत्सुक असतात आणि बदल घडवून आणायला आसुसलेले असतात असं माझं निरीक्षण आहे. या उलट वयस्कर डॉक्टर्स हे बरेचदा आजूबाजूच्या निष्क्रिय व्यवस्थेत राहून राहून स्वतःही तसेच आळशी बनलेले असतात. शेवटी जर कोणीही डॉक्टर स्वखुशीने सरकारी नोकरीत यायला तयार झाला नाही तर सरकार बॉन्ड तयार करून नुकत्याच वैद्यकीय परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाची सरकारी रुग्णालयातली नोकरी सक्तीची करू शकतं. या प्रकारचा पदव्युत्तर बॉन्ड महाराष्ट्रात आहे आणि त्यात उत्तम प्रकारे काम होत आहे. मी ज्या रुग्णालयात माझ्या 1 वर्षाच्या बॉन्ड अंतर्गत काम केलं तिथे 3 MD प्रसूती तज्ज्ञ त्यांच्या बॉन्ड अंतर्गत काम करत होते. त्यामुळे उच्च धोका असलेल्या शस्त्रक्रियासुद्धा तिथेच करणं शक्य व्हायचं आणि रुग्णाला दुसरीकडे अधिक मोठ्या आणि चांगल्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव करावी लागायची नाही. त्यामुळे लहान ठिकाणाहून ज्या इतर मोठ्या रुग्णालयात रुग्ण पाठवले जातात त्यांचाही कामाचा भार हलका होऊन कामकाज अधिक सुरळीत होऊ शकतं. 3. सरकारी रुग्णालयातलं कामाचं पर्यावरण अधिक चांगलं बनवणं. मी माझे मार्गदर्शक डॉक्टर अश्विनीकुमार तुपकर यांच्याशी याबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला. ते HR प्रमुख आहेत. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद, महाराष्ट्र इथे काम करतात. डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करण्याची इच्छा नसण्यामागचं कारण म्हणजे तिथल्या सोयीसुविधांचा अभाव आणि त्यांचं नाव न होणं. सरकारी व्यवस्थेत काम करायला लागलं की भरपूर वैताग, निराशा येतेच आणि त्यामुळे अशा ठिकाणी काम करणं ही एक प्रकारची शिक्षाच बनते. म्हणूनच डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसेसवर निर्बंध आणण्याबरोबरच सरकारी व्यवस्था अधिक चांगली बनवली पाहिजे. तरच डॉक्टरांना तिथं काम करायला आनंद मिळेल आणि ते अधिक प्रेरणेने तिथं काम करतील. त्यांचं म्हणणं किती खरं होतं हे मला कळून चुकलं. मोतीहारी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना बसायला एकही चांगली खोली नव्हती. तसंच अख्ख्या रुग्णालयात फक्त एक घाणेरडं स्वच्छतागृह होतं. सुरक्षा व्यवस्थाही चांगली नव्हती. मला आठवतं एकदा मी ओटीच्या बाहेर एका डॉक्टरला चपला बाहेर काढायला सांगितलं तर ती म्हणाली, नको, कोणीतरी रुग्णाचे नातेवाईक त्या घालून निघून जाईल. आपले चपला बूट सुरक्षित राहतील इतकाही त्यांचा तिथल्या व्यवस्थेवर विश्वास नव्हता. डॉक्टर तुपकर यांनी एक फार छान उदाहरण दिलं. देशाच्या सीमेवर आपला जीव गमवावा लागण्याचा धोका असतानाही सैनिक कसे काय लढतात. देश के लिए काम कर रहे हैं अशी अभिमानाची भावना त्यांच्या मनात कशी काय तयार होते. कारण ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांना प्रचंड मान्यता आणि आदर मिळतो. आता सरकारी रुग्णालयात काम करतात म्हणून कोणत्या डॉक्टरच्या पाठीवर कधी कोणी शाबासकीची थाप मारली आहे का. प्रसूती तज्ज्ञ असल्याने आपण बरेचदा आपल्या नियोजित कामाच्या तासांपेक्षा कितीतरी जास्त काम करतो आणि काही वेळा तर 36 तासही न झोपता सलग कामावर असतो. पण यासाठी व्यवस्थेकडून आपल्याला कौतुकाचे 4 शब्दही मिळत नाहीत. उलट लहानशी जरी चूक झाली तरी प्रश्नांच्या भडीमाराला तोंड द्यावं लागतं. अशा वातावरणात काम करायला कोणाला आवडेल. बिहारच्या जिल्हा रुग्णालयात सिझेरियनची संख्या कमी आहे ही काही फक्त एक आकडेवारी नाही, तर तिथल्या व्यवस्थेत खोलवर मुरलेल्या समस्यांचा तो एक निर्देशांकच आहे. आपण यावरच्या उपाययोजनांसाठी चर्चा खल करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, फक्त कागदावरच्या संख्या किंवा आकडेवारी नाही. आणि या सगळ्याच्या एका बाजूला खेड्यातली ती आई आणि तिच्या पोटातलं बाळ आहे जे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवायला फारच दुर्बल आहेत. धन्यवाद.